शिशिरातील सारी आकल होळीने जाळली, वसंतानेही रंगपंचमी आरंभली, नव्या पालवीचा साज घेऊन ही सृष्टी नटली आणि आपल्या पाटोदा नगर पंचायत प्रचाराला धनुभाऊची उपस्थिती लाभली. आदरणीय नामदार धनंजय मुंडे साहेबांचा, आदरणीय नामदार धनंजय मुंडे साहेबांचा. धनंजय मुंडे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. धनंजय मुंडे साहेब तुम आगे बढ़ो. पाटोदा नगर पंचायतीच्या सार्वजनिक निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज पाटोदा नगरीमध्ये उपस्थित राहिलेले मंत्रिमंडळातील माझे सहकारी नामदार प्राजक्त दादा तनपुरे, आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय बाळाकाका आजबे, आदरणीय अमरसिंह पंडित साहेब, काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय राजसाहेबजी देशमुख, ज्येष्ठ नेते रामकृष्णजी बांगर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर शिवाजी राऊत, सतीश आबा शिंदे, आदरणीय अप्पासाहेब राख, जुबेर चाऊस साहेब, विठ्ठल अप्पा सानप, राजाभाऊ देशमुख, विश्वनाथरावजी घुले, विष्णुपंतरावजी घोलप, दीपक दादा घुमरे, शिवभूषणजी जाधव, ज्यांनी प्रवेश केला माननीय घुगेजी, माननीय सानप, व्यासपीठावर उपस्थित काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सन्माननीय उमेदवार, प्रचाराच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय नेते, आजच्या सभेला उपस्थित माझ्या माता भगिनी, उपस्थित वडीलधारी मंडळी आणि माझ्या उत्साहित तरुण भावांनो आणि उपस्थित पत्रकार मित्रांनो, जीवनात अनेक निवडणुका बघितल्या. ग्रामपंचायतीपासून सेवा सोसायटीपासून विधानसभेपासून लोकसभेपर्यंत एकदा राष्ट्रपतीची सुद्धा निवडणूक झालेली मला आठवते. पण आज जी निवडणूक चालू आहे असली निवडणूक मी माझ्या आयुष्यात बघितलीच नव्हती. अर्धी आत्ता, अर्धी नंतर. तेरा उमेदवाराचा प्रचार आज आहे, मतदान 21 आहे आणि त्याच्या राहिलेल्या उमेदवारांचा प्रचार जानेवारीमध्ये करायचा आहे. मतदान जानेवारीत आणि 19 तारखेला निकाल. मला सांगा, मतदान झालं 21 तारखेला डिसेंबरच्या, ज्यांनी मतदान केलं, ज्याला केलं त्याची
19 जानेवारी पर्यंत किती बेजारी बघा. कारण मतदार राजा एवढा हुशार आहे, त्याच्याकडे सर्व पक्षाचे उमेदवार जातात. ह्यो बी आला तुला देतो, ह्यो बी आला तुला देतो. मतदानाच्या दिवशी खरं दिलेलं असतं, पण त्या 19 जानेवारी पर्यंत खरं कुणाला दिलं हे सांगायचं जमणार का? असली ही निवडणूक आहे. आजच्या प्रचाराच्या निमित्तानं नगरविकास मंत्री आहेत. त्यांना एवढा अभ्यास झाला. 3 नगरपालिकेचा, नगरपंचायतीचा आष्टी, पाटोदा, शिरूर. उर्वरित नगरपंचायतीच्या महाराष्ट्रातल्या आहेत ना, त्याची बेजारी एकीकडे आणि ह्या 3 नगरपंचायतीची बेजारी एकीकडे. खरं खरं प्रोजेक्ट कठीण आहे. कशात किती आणि कसं खावं याला काय मर्यादा? भारतीय जनता पार्टीचं निवडणूक लढवत्या. 3 जिल्ह्याचे विधान परिषदेचे आमदार इथं भाजपचे म्हणून निवडणूक लढतायत आणि 3 वार्डामध्ये तुम्ही कमळ चिन्ह न घेऊन निवडणूक लढताय. त्याच दिवशी तुम्ही निवडणूक हरलात हे आपण लक्षात घ्या. त्याच दिवशी निवडणूक हरलात ज्या दिवशी तुम्हाला फलाण्या काही वार्डामध्ये कमळ देता येत नाही किंवा कमळावर तुम्ही लढू शकत नाही, त्याच दिवशी तुम्ही निवडणूक हरला. पण माझे हात जोडून आपल्याला विनंती आहे, आज जे वातावरण आहे हे वातावरण 21 तारखेपर्यंत नाही तर 19 जानेवारी पर्यंत आपल्याला टिकवायचं आहे. तेवढी विनंती माझी आहे. सगळ्यात जुना तालुका पाटोदा. 15-20 वर्ष झालं ग्रामपंचायत असतानाही, नगरपंचायत झाल्यावरही ज्यांच्याकडे आहे प्यायला नीट पाणी नाही. अरे बीड जिल्ह्याचं मागासले पण भैया साहेबांनी जी 1450 कोटीची, हो 1450, 1200 नाही 1450 कोटीची होती. तुमच्या बघाय तिथं पाणी जर उजनीचं आलं तर मराठवाड्यातला सगळ्यात सदन आष्टी आणि पाटोदा हा भाग मराठवाड्यातला सगळ्यात सदन होईल. हे मंजूर झालं. मग एवढं सांगा, 1450 कोटी रुपये आमदार झाल्यानंतर 2 महिन्यात काका आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मिळतात. तर पाटोदा नगरीचं विकासाचं रूप दाखवायला मला जास्त वेळ लागणार आहे. काका जे बोलतेत खरं बोलतेत. काका म्हणले मंजुरी मार्चपर्यंत ही आचारसंहिता उठली की तुम्ही जे शब्द दिलाय तुमचा शब्द हमेशा खरा ठरेल. त्यासाठी आज मी थांबलोय. ज्याला जमल तसं पाटोद्याच्या नगरपालिकेमध्ये नगरपंचायतीत चालू एकच कॉन्ट्रॅक्टर
एकच काम, आणि एवढं होऊनही स्वतःची एवढी जर लोकप्रियता आहे तर तुम्हाला तुमच्या चिन्हावर पूर्ण पॅनल उभा करता येत नाही, याच्यासारखा लाजिरवाणी प्रकार दुसरा कुठला नाही. आता भारतीय जनता पार्टी म्हणते की ओबीसीचं आरक्षण महाविकास आघाडी सरकारने घातलं, मला मिळत कळलं. केस चालू कधी, निकाल लागला कधी? अरे राज्यात तुम्ही सत्तेत होता, केंद्रात तुमची सत्ता आजही आहे. त्या काळामध्ये कोर्टात साक्षी पुरावे झाले, निकाल लागताना महाविकास आघाडीचं सरकार राज्यात आलं म्हणून आरक्षण आम्हीच घालवलं. साक्षी पुरावे कधी झाले? आम्ही कॅबिनेटने निर्णय केला आणि निवडणूक आयोगाकडे सांगितलं की निवडणुका होऊ नये. निवडणूक आयोगाने ऐकलं नाही. केंद्र सरकारचं ऐकलं नाही. इथं बोलताना म्हणायचं की ओबीसीचं आरक्षण यांनी घालवलं. आज मला सांगायला अभिमान वाटतो की देशाचे प्रधानमंत्री व्हीपी सिंग होते, कमंडलच्या विरोधात मंडल आयोग आला. ओबीसी आरक्षण मंडल आयोगाने दिलं. ते मंडल आयोगाचं जशाला तसं स्वीकारलं. देशातलं पहिलं राज्य महाराष्ट्र, ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब होते. ओबीसीचं आरक्षण गेलं, महाविकास आघाडी जिम्मेदार. मराठा आरक्षण गेलं, महाविकास आघाडी जिम्मेदार. इकडे पेट्रोल वाढलं, त्याला कोण जिम्मेदार? सिलेंडर वाढलं, त्याला कोण जिम्मेदार? डिझेल वाढलं, सेंचुरी मारली, त्याला कोण जिम्मेदार? हे मात्र काय बोलायचं नाही. बाकी दुसरं काही टीका करायची. आज मी तुम्हाला शब्द द्यायला आलो. तुम्हाला जर या आष्टी पाठवण्यातली आणि शिरूरची खऱ्या अर्थानं घाण काढून स्वच्छ पाणी प्यायचं असेल ना, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सर्व उमेदवारांना विजयी करा. बाकी काय माहित नाही. नगर विकास मंत्र्यांच्या साक्षीने सांगतो, पाणी पुरवठा योजना मंजूर तर होईलच, रस्त्याला सुद्धा 1 वर्षात 100 कोटी रुपये देण्याची जबाबदारी मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने घेतो. अरे आम्ही बीड जिल्ह्यात 2 वर्षे झालं पालकमंत्री म्हणून काम करतोय. आम्हाला काय अनुभव नव्हता. अरे हा भयाग ऊसतोड मजुरांचा 5 वर्ष सत्तेत तुम्ही होतात, केंद्रातही सत्ता तुमची होती. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या नावाने ऊसतोड मजूर महामंडळ 12 डिसेंबर 2014 घोषित केलं. 5 वर्षाच्या काळात 2दा रद्द झालं, 2दा उघडलं. अरे शेवटी ऊसतोड मजुरांची व्यथा काय, कष्ट काय, हे आम्ही मंत्री झाल्यावर ते महामंडळ कामगार विभागाकडे होतं. मी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडे घेऊन महाराष्ट्रात ऐतिहासिक निर्णय केला. जिथं कुठं 1 टन ऊस कापला जाईल त्या 10 रुपये त्याचे आणि 10 रुपये सरकार देणार आणि ऊसतोड मजूर महामंडळात ऊसतोड मजुरांचं या ठिकाणी करणार. या वर्षी आपण ऊसतोड मजुरांच्या शाळा चालू करतोय, निवासी. अरे ज्या वेळेस या बीड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली, एकदा नाही 2दा नाही 16 वेळा झाली,
राजसाहेब 16 वेळेस झालेल्या अतिवृष्टीत 12 वेळेस मी फिरलोय चिखलात. आमदार आपण बोलतो, आम्ही दौरा करून पूर्ण व्हायच्या अगोदर पंचनामे आयुक्त कार्यालयात पाठवले. तनपुरे साहेब, महाराष्ट्राच्या इतिहासात नुकसान झाल्यानंतर 10,000 कोटी रुपयाचं जे राज्य सरकारने पॅकेज जाहीर केलं त्याच्या 75% 502 कोटी रुपये फक्त बीड जिल्ह्याला इथे मिळाले. 502. 98-99 पासून पीक विमा योजना लागू आहे. पण विमा योजना लागू असल्यापासून इतिहासात या भारत देशात अग्रिम 25% विमा, नुकसान झालं हे गृहीत धरलं, 25% ऍडव्हान्स, 25% खात्यात जमा झाले. आम्ही सांगितलं, शब्द दिला होता 502 कोटी अतिवृष्टीचं नुकसान दिवाळीच्या अगोदर खात्यात जमा होईल. दिवाळीच्या अगोदर झालं. अग्रिम 25% पीक विमा कंपनीचं दिवाळीच्या अगोदर झालं. एवढ्यावर आपल्याला वाटतं लाईट बिल येऊ नये. तर मी सहज हिशोब केला, एका शेतकऱ्याला अतिवृष्टीचे आणि विम्याचे ऍडव्हान्स मिळून 12,500 रुपये आलेत खात्यावर. एका हेक्टर 2 हेक्टरचे बघा, तरी लाईट तोडली नाही पाहिजे. आणखी नाही 25% मिळाला. विम्याची आणखी कुठली योजना असू द्या, आमच्याकडे विम्याचं नाव असेल, विमा म्हणलं की चेहरे असे वेगवेगळे खुलते. खरं का नाही? पण ही पाटोदा नगरपंचायतीची निवडणूक आहे. मी हे का सांगतोय? अरे 2 वर्ष आम्हाला संधी मिळाली. मागासलेल्या बीड जिल्ह्यातल्या ऊसतोड मजुराच्यासाठी, महाराष्ट्रातल्या ऊसतोड मजुरासाठी महामंडळ काढलं, कायदा केला. अतिवृष्टीचं संकट आलं, 502 आणि ऍडव्हान्स विमा दिला. कर्जमाफीच तर 1400 कोटी रुपये, तिथंही महाराष्ट्रात नंबर 1 आहे. आम्ही तनपुरे साहेब, कर्जमाफी सुद्धा. मी हे आकडे सांगतोय, माझे पत्रकार बंधूंना विनंती, आपण माहिती घ्या. 1400 कोटी रुपये कर्जमाफी, 502 कोटी रुपये अतिवृष्टीचं अनुदान आणि 25% विम्याचं अनुदान. हिशोब करा, तुमच्या जवळच ठेवा. 2 वर्ष. अरे आम्हाला फक्त एवढंच आहे, काही करून बीड जिल्ह्याच्या मागे लागलेलं मागासले पण दूर करायचं. बीड जिल्हा सुद्धा आम्हाला विकसित करायचा, त्याच्यात पाठोदा सुद्धा. नगरपंचायत म्हणली, नगरपालिका म्हणलं, नाल्या काढणं, नाल्या करणं, दिवे बत्ती, पाणी, हे तर नियमित काम झालं. याला विकास म्हणतोय. माझ्या दृष्टीनं दिवा बत्ती पाणी हे देणं म्हणजे विकास नाही. अरे जिथं मी काम करतोय तिथं असं काम करून दाखवेल की त्या नागरिकाला सुद्धा वाटलं पाहिजे, माग मी 1 रुपया कमवत होतो, आज माझ्या शहराची आर्थिक उलाढाल एवढी झाली की मी 2 रुपया कमवतोय आणि विकासही झाला. याला म्हणतात विकास. तनपुरे साहेब, एवढीच इच्छा आहे. अनेक निवेदन आलेत, चौकशा केल्या पाहिजेत. ऑडिटच आलंय, ऑडिट वाचून दाखवलं. निवडणुका एकदा मतदान झालं, कारवाईला मात्र तनपुरे साहेब तुम्ही मी कुठेही कमी पडायचं नाही, यांना एकदा दाखवलं. पाटोद्याच्या विकासाचा पैसा
जर या ठिकाणी कुणी घेतला असेल, त्याच विकासाच्या पैशातून निवडणूक लढवायची, निवडणुकीत समोर जायचं. आज 4 पैशावर मतं घेतली जाईल, निवडणुकी काढली तिकडे जाईल. पण पुढचे 5 वर्ष तुम्हाला तेच घाण पाणी प्यावं लागेल, तेच घडूळ पाणी प्यावं लागेल, हे मात्र आपण लक्षात ठेवा. रोज येऊन निर्लज्ज झालेल्या माणसाला कितीदा बी लाच काढली तर काही फरक पडत नाही. आम्हाला कधीतरी यायचंय, वर्षातून 2-3दा तरी यायचंय, पण तुम्हाला जो शब्द दिलाय ते पूर्ण करून ताठ मानानं आणि 2 इंच छाती फुगून तुमच्या समोर यायचंय. त्याच्यासाठी आम्ही पाठवल्याची नगरपंचायत मागतोय. ह्यांना काय मिळणार? मोदी साहेब का डायरेक्ट देणार आहेत? ह्यांना दिले, मोदी साहेब डायरेक्ट देणार आहेत. नगर उत्थान मजूर करायची जबाबदारी तनपुरे साहेबांवर आहे. मग पाणी पुरवठा असेल, रस्ता असेल. अरे आता तर नगरपालिकाच्या या पद्धतीने विकास बनल्यानंतर यांनी ते सांगितलं की लाईट बिल भरायची सुद्धा गरज नाही. नगर विकास मंत्री तेच आहेत, ऊर्जा मंत्री तेच आहेत. त्यांना माहित नसेल आणखी किती खाते त्यांच्याकडे. काही राज्यमंत्र्याकडे 8-8, 9 खाते. दोन्ही विभाग आहेत. आणि मी स्वतः इथं या जिल्ह्याचा पालक मंत्री म्हणून, पण तुमच्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून इथं येऊन हात जोडून विनंती करतोय की जिथं घड्याळच्या समोरचं बटन दाबा, जिथं पंजा तिथं पंजाच्या समोरचं बटन दाबा आणि एकदाची ही घाण पाठवल्याच्या बाहेर काढा. माणूस एकदा इडे बनतो. कधीतरी बनवेल असं आपल्याला कप्पशी घेऊन, पतंग घेऊन. नेहमी जमत असते, नेहमी जमत असत. नाही बोले इधर कमल नाही चलता, इधर बशी दे बशी. आपल्या अगोदरच बसली काय एवढी वाईट वेळ कुणावर एवढी. मला आनंद आहे, अभिमान आहे. व्यासपीठावर इथं पाहिल्यानंतर या पाटोद्यातली प्रतिष्ठित मंडळी या व्यासपीठावर आहे. या प्रतिष्ठित मंडळीला पाटोद्याचा विकास पाहिजे, तुम्हाला पाहिजे, आम्हाला ते करायचं आहे. त्यांना मात्र घाण करायची आहे, एवढं लक्षात ठेवा. कळकळीची विनंती करतो, ज्या दिवशी निकाल लागेल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात ही पाटोद्याची नगरपंचायत येईल, त्या दिवशी आम्ही काही करू. मी आणि प्राजक्तदादा काका कमीत कमी 50 कोटी रुपयाच्या कामाच्या भूमिपूजनाला येऊ, हा शब्द देतो. इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद या. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.